नाशिक पुणे प्रस्तावित लोहमार्गासाठी केवळ चर्चा सुरू होती. कधी या कामाला गती तर कधी फायलिंगचा प्रवास थांबत होता. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नाशिक आणि पुणेकरांसाठी खुशखबरी मिळाली. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी तब्बल 2,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. त्यामुळे आता लोहमार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पासाठी 17,889 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून राज्य आणि केंद्र प्रत्येकी 20% तर इक्विलिटी मधून 60% निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा प्रलंबित प्रश्न आता सुटलाय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.